जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासुन करी, का निदैवाचा घरी नरा हे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाश उजाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्र ते वस्तीन घडे. ऐका प्रजा हो हे पुढे, विरंची म्हणे. एकदा का आयुष्य संपले की शरीरातले चैतन्य निघून जाते. भाग्यहीन दुर्दैवी माणसाच्या घरात लक्ष्मी ज्याप्रमाणे कधी वस्ती करत नाही, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाचा एकदा का लोप झाला की सर्व सुखे माघारी वळतात. दिवा विझला की प्रकाश जसा हरपून जातो, तसे भाग्यहीनाच्या बाबतीत घडते. स्वधर्मवृत्ती एकदा का हातातून सटकली की स्वातंत्र्य संपते. ब्रह्मदेव प्रजाजनांना म्हणू लागला की बाबांनो, माझे बोलणे नीट ऐकून ठेवा, माझे वचन कायम लक्षात ठेवा. म्हणून स्वधर्मू जो सांडील, तया ते काळ दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे, मग सकळ दोषु भवते. गिवसोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशानाते. भूते जैशी तैशी त्रिभुवनींची दुःखे, आणि नाना विधे पातके. दैन्य जात तितुके, तेथेंची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता. परिकल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. म्हणून निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजांते शिकवी चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्म तेणे पाडे, विसंबो नये. म्हणून तुम्ही समस्ती, आपुला लिया कर्मी उचिती. निरत व्हावे पुढत पुढती, म्हणिपत असे. एकदा का स्वधर्माची हेळसांड झाली, कर्तव्यकर्मे नीट पार पाडली नाहीत, की येणारा काळ शासन केल्याशिवाय राहणार नाही. स्वधर्माचा जो त्याग करेल, त्याला चोर समजून काळ त्याचे सर्व काही हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी जशी भूते स्मशानाला घेरून टाकतात, त्याप्रमाणे सर्व पातके त्याला चहूबाजूंनी घेरून टाकतील. त्याचप्रमाणे त्रैलोक्यातली सर्व प्रकारची दुःखे, नाना प्रकारची पापे, जितकी म्हणून दैन्य आहेत, ती सारी त्याच्यापाशी वास करतील. या कर्महीन उन्मत्ताला अशी वाईट दशा प्राप्त होईल, जगणे अशक्य होईल. बाबांनो, नंतर कितीही शोक केला तरी कल्पांती देखील या कर्मदरिद्री माणसाची सुटका होत नाही. म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतो की स्वधर्माधिष्ट कर्माचा कधीही त्याग करू नका, इंद्रियांना मोकाट सोडू नका, असे ब्रह्मदेव वारंवार सांगू लागला. ज्याप्रमाणे जलचरांना पाण्याबाहेर काढले की त्यांचे मरण तत्काळ ओढवते, त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने तत्काळ मरणसंकट ओढवते. ब्रह्मदेव आपल्या सर्व लाडक्या प्रजाजनांना वारंवार एकच सांगू लागला की माझ्या प्रियजनांनो, आपल्या विहित कर्मामध्ये सदैव दंग रहा, स्वधर्मापासून कदापिही विचलित होऊ नका. देखा विहित क्रिया विधी, निर्हेतुका बुद्धी. जो असतिये समृद्धी, विनियोग करी. गुरु गोत्रग्निपूजी, अवसरी भजे द्विजी. निमित्तादिकी यजी, पितरोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेंची हवन करिता. हुतशेष स्वभावतः उरे जे जे. ते सुखे आपुल्या घरी, कुटुंबेसी भोजन करी.
की भोग्यचिते निवारी कल्मषाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडिजे तो अघी जयापरी महारोगी अमृतसिद्धी का तत्वनिष्ठु जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेसी हे वाचूनि पार्था राहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. निर्हेतुक बुद्धीने धर्माने सांगितलेल्या मार्गाने जो विहित कर्मे प्राणपणाने करेल आणि त्यासाठी आपल्या संपत्तीचा आणि ऐश्वर्याचा विनियोग करेल, आपले सद्गुरू करुणेचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या गायी आणि अग्नीची जो मनापासून पूजा करेल, अत्यंत योग्य वेळी शुद्ध ब्रह्मजनांचा सन्मान करेल, पितरांचे श्राद्ध करेल, त्यासाठी यज्ञादी हवन करेल आणि ही यज्ञादी कर्मे केल्यावर यज्ञदेवतेचा आहुतीचा जो शेष भाग उरतो त्याचे आपल्या कुटुंबियांसमवेत सेवन करेल, त्याच्या पापांचा निश्चित निराश होतो. अमृताची प्राप्ती झाल्यावर आणि त्याचे सेवन केल्यावर जसे सर्व रोग शरीरातून पळून जातात, त्याप्रमाणे यज्ञ केल्यावर शेष प्रसादाचे जो भक्षण करेल त्याला सर्व पातके सोडून जातात. परमेश्वर ब्रह्मांड व्यापी आहे या वैश्विक सत्याची जाणीव असलेल्या सिद्ध पुरुषाला ज्याप्रमाणे भ्रमाचा सर्पविळखा कधी पडत नाही, त्याप्रमाणे यज्ञातील शेष जे उरले आहे त्याचे सेवन करणाऱ्याला पातके कधी विळखा घालीत नाहीत, की तो कधी दोषांच्या जाळ्यात चुकून सुद्धा सापडत नाही. म्हणून सत्य काय उरते तर जो स्वधर्माचे आचरण करतो, विहित धर्माधिष्ठित मार्गाने जे जे मिळवतो आणि त्याचा योग्य तो विनियोग करतो, धर्ममार्गाने चालतो आणि जे उरेल त्याचा स्वीकार करतो, त्याला समाधान लाभते. त्याचा नेमका अर्थ एवढाच की यज्ञ धर्माने करीत असलेल्या कर्माने यज्ञ देवतेला प्रसन्न करावे आणि शेष प्रसादाचे सेवन करून समाधानाने आयुष्य घालवावे. या स्वधर्माचरणा वाचून दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जाऊ नये असे भगवंताने भक्तश्रेष्ठ अर्जुनाला मोठ्या प्रेमाने सांगितले. जे देहची आपणपे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही. हे यज्ञोपकरण सकळ नेणत सांते बरळ, अहंबुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाण. जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्मयज्ञे अर्पावे आदिपुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख, निपजविती पाक नानाविध. जिही यज्ञसिद्धी जाये परेशा तोष होये, ते हे सामान्य अन्न न होये म्हणोनिया. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतु कारण विश्वायया. जे जगत असलेल्या देहालाच आत्मा समजून सर्व प्रकारची विषय सुखे हेच भोग्य समजून त्याचा अष्टव प्रहर भोग घेत राहतात आणि या विषय सेवना व्यतिरिक्त दुसरे काही जाणत नाहीत. मुख्य म्हणजे लाभलेला हा मनुष्य देह, संपत्ती, ऐश्वर्य ही परमेश्वरी कृपा आहे आणि या सर्वांचा विनियोग केवळ यज्ञासाठीच आहे.
परमेश्वराने स्वधर्माचरणरूपी यज्ञ करण्यासाठी दिलेली ही सामग्री आहे हे लक्षात घेत नाहीत. ते भ्रमिष्ट लोक अहंकाराने व्याप्त होऊन केवळ आयुष्याचा उपभोग घेत बसतात. जिभेला जे जे आवडतील ते चटकदार पदार्थ स्वतः निर्माण करून, म्हणजेच त्यांची सिद्धता करून त्यांचे भक्षण करतात. ते जणू पापाचेच भक्षण करतात. परमेश्वराने जी मानवी रूपातील शरीर संपत्ती बहाल केली, पुरेसे वैभव दिले, त्याचा वास्तविक स्वधर्माचरणरूपी यज्ञामध्येच विनियोग करायला हवा आणि आदिपुरुषाला प्रसन्न करून घ्यायला हवे. परंतु हे न करता मूर्ख लोक स्वतःसाठीच अन्न शिजवतात आणि स्वतःच त्याचे सेवन करतात. ज्या अन्नामुळे यज्ञ सिद्ध होतो ते अन्न सामान्य नसते, कारण त्या अन्नाचे सेवन अन्न देवता करते आणि संतुष्ट होते. म्हणून अन्नाला कधी सामान्य समजू नये आणि ते परब्रह्म समजून यज्ञ देवतेला अर्पण करून मगच आवश्यक तेवढा त्याचा स्वीकार करावा. कारण अन्न हे विश्वाचे मुख्य साधन आहे.